वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सहकार, इयत्ता 12वी, वाणिज्य शाखेचा हा विषय आहे. कोऑपरेशन असं त्याचं इंग्रजी नाव आहे. 53 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे जुलै 2024, म्हणजे मार्च परीक्षेनंतरही एक परीक्षा होत असते, पुरवणी परीक्षा म्हणतात त्याला. त्याची ही प्रश्नपत्रिका आहे, बोर्ड प्रश्नपत्रिका जुलै 2024ची. सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात. 3. डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे 1 ते 8 नवीन पानावर घ्यायचे आहेत. उपप्रश्न एकाखाली एक चालतात, पण प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. चला तर पाहूया जुलै 2024ची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. ही प्रश्नपत्रिका पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि चॅनलही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकाही पाहायला मिळतील आणि पुढेही मी जसजसे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला पाहूया जुलै 2024ची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ. पुढील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. इथे सूचना दिले, विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. याचा अर्थ विधान पूर्ण लिहायचं, रिकाम्या जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने आणि एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. म्हणजे अशी उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 5 गुण आहेत. क्रमांक 1. सभासद हे सहकारी संस्थेचे टिंबटिंब असतात. पर्याय अ. सावकार, ब. सेवक, क. मालक. दुसरा. सहकारी संस्थेकरिता टिंबटिंबकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते. पर्याय अ. केंद्र शासन, ब. राज्य शासन, क. स्थानिक स्वराज्य संस्था. 3. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष टिंबटिंब रोजी संपते. पर्याय अ. 31 मार्च, ब. 30 जून, क. 31 डिसेंबर. 4. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन टिंबटिंब व्यवस्थापकांमार्फत केले जाते. पर्याय अ. अशिक्षित, ब. तज्ज्ञ, क. अकुशल. 5. सभेमध्ये चर्चा करावयाच्या विषयाच्या यादीला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय अ. सूचना, ब. इतिवृत्त, क. कार्यक्रम पत्रिका. 5 गुणांच्यासाठी 5 अचूक उत्तरं निवडायची आहेत. प्रश्न पहिल्यातलाच ब. योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांच्यासाठी अ गटात 5 बाबी आहेत आणि ब गटामध्ये 10 बाबी. अ गटामध्ये अ. अंतिम सभा, ब. सचिव, क. मॅकलेगन समितीची स्थापना, ड. सभासद नोंदणी पुस्तक, ई. जिल्हा सहकार मंडळे. आणि ब गटामध्ये 1. सहकारी संस्थेचा सेवक, 2. 1951, 3. नमुना आय, 4. संस्थेचा शेवट, 5. नमुना ओ, 6. राज्य पातळी, 7. 1914, 8. संस्थेचे अस्तित्व, 9. जिल्हा पातळी, 10. सहकारी संस्थेचा निबंधक. प्रश्न पहिला क. पुढील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 5 गुण. 1. सहकारी संस्थांचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी. 2. विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. 3. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालवणारी व्यक्ती. 4. सभेने चर्चा करून रीतसर मंजूर केलेला प्रस्ताव. 5. राज्यस्तरावर सहकार शिक्षण प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी संस्था. प्रश्न पहिल्यातलाच ड आहे. पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 1. सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. 2. सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात. 3. सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते. 4. सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यस्तरावर कार्य करते. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं आहेत. चुकी बरोबर ती लिहायची. प्रश्न दुसरा.
पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4. 8 गुण आहेत आणि 4 संकल्पना स्पष्ट करायच्यात 6 पैकी, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1. सहकार वर्ष. 2. नाममात्र सभासद. 3. अधिविकर्ष सवलत. 4. प्रस्ताव. 5. बहुराष्ट्रीय कंपनी. 6. सहकार शिक्षण. प्रश्न 3. पुढील विधानांबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 6 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. 2. सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा निर्माता, पालनकर्ता व विसर्जक असतो. 3. सहकारी संस्थांच्या दृष्टीने हिशेब तपासणी करणे सक्तीचे असते. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. प्रश्न 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 4 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. 2. बचत ठेवी आणि चालू ठेवी. 3. क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. 4. नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. प्रश्न 5. संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2. 3 पैकी 2 टिपा लिहायच्या 8 गुण, म्हणजे 1 टीप लिहायला 4 गुण. 1. अध्यक्षांचे अधिकार. 2. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था. 3. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या. प्रश्न 6. कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 पैकी 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. 2. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकार चळवळीचे नियंत्रण करतात. 3. वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक असते. 4. हिशेब तपासणीसाकडून सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण. प्रश्न 7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. 3 प्रश्न दिलेत. 2 सोडवायचे. 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेच्या सभासदाला सभासदत्वाचा अर्ज नामंजुरीबाबतचे पत्र लिहा. 2. सहकारी संस्थेच्या नोंदणीसंबंधी निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. 3. सभासदांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा. आणि 8वा शेवटचा प्रश्न दीर्घोत्तरी. व्यवस्थापन समितीची कार्ये सविस्तरपणे स्पष्ट करा, किंवा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची बाह्य साधने सविस्तरपणे स्पष्ट करा. 2 पैकी 1च प्रश्न सोडवायचा. 8 गुण आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि लवकरात लवकर या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमचा लाईक, तुमची कमेंट आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.